नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. हिंदू धर्मात व्रतवैकल्यांना खूप महत्त्व आहे. या अंतर्गत लवकरच चातुर्मास सुरू होतोय. ज्या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते तो दिवस म्हणजेच आषाढी एकादशीचा दिवस. मग लवकरच येते आषाढी एकादशी. या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. समस्यांवर ते लाभकारी ठरतील असे काही उपाय ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून एकादशीच्या दिवशी केले तर त्यांचा फायदा आपल्याला होतोच होतो. याच काही खास उपायांबद्दल आजच्या व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सोबतच एकादशीला नक्की काय करायला हवे किंवा कुठली गोष्ट करू नये याबद्दलही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या जीवनात जर काही आर्थिक समस्या असतील, शारीरिक किंवा मानसिक समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील. जर पैशांच्या समस्या असतील किंवा इतर कुठल्याही समस्या असतील तर त्याही दूर होतील. त्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असलेली तुळस या तुळशीच्या संबंधित काही उपाय केल्याने हमखास फायदा होऊन कुठल्याही प्रकारची समस्या सुटण्यास मदत होईल. या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. सोबतच माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक आणि शेअरसुद्धा करा. हिंदू धर्मात जसे व्रतवैकल्यांना महत्त्व आहे तसेच तुळशीलाही अत्यंत पूजनीय मानले जाते. तुळस ही श्रीहरी विष्णूंची प्रिय असून तिच्यात लक्ष्मी मातेचा वास असल्याचे मानले जाते. ज्या घराच्या दाराशी तुळस फुललेली असेल त्या घरात सुखशांती नांदते आणि त्या घरावर देवदेवतांची कृपा असते. म्हणून तुळशी पूजनाला अतिशय महत्त्व आहे. ज्या घराच्या अंगणी तुळस फुलली असेल वाईट शक्ती तिकडे फिरकतही नाहीत आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह त्या ठिकाणी असतो. तुळशीच्या रूपात माता लक्ष्मीचे अस्तित्व असल्याने काही उपाय सांगितले जातात. ते जर एकादशीच्या दिवशी श्रद्धेने केले तर माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर होईल, आर्थिक समस्या दूर होतील, त्याशिवाय इतरही काही समस्या दूर होण्यास मदत होईल. यामध्ये सगळ्यात पहिला उपाय सांगितला जातो तो म्हणजे तुमचे दारिद्र्य दूर व्हावे यासाठी असलेला उपाय. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या विशेष पूजेबरोबर तुळशीचीही पूजा करावी. तुळशी पूजेच्या वेळेस शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तुळशीला मध, पंचामृत आणि मिठाई अर्पण करावी. सोबतच एखाद्या गरजू विवाहित सवाष्ण महिलेला वस्तूंचे दान करावे, ज्यामुळे घरातील दारिद्र्य दूर होते आणि घरात सुखशांती प्रवेश करते. रोज सकाळी तुळशीला पाणी अर्पण केल्याने कुटुंबावर वाईट वेळ येत नाही. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा, त्यामुळे येणाऱ्या संकटांची चाहूल लागते व ते दूर होतात आणि घरातील माणसांना चांगले दिवसही येतात. त्यांच्या पैशासंबंधीच्या सर्व समस्या दूर होण्यासाठीही मदत होते. पैशासंबंधीच्या समस्या दूर करण्यासाठी एका पितळेच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात तुळशीची पाने टाकून दिवसभर हे पाणी तसेच ठेवावे व दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण घरात शिंपडावे. त्यामुळे पैशाच्या समस्या लवकर दूर होतात. एखाद्या कुटुंबात कोणाचं लग्न जमत नसेल तर आषाढी एकादशीपासून रोज तुळशीला सकाळी लवकर उठून जल अर्पण करावे व सोबतच आपली इच्छा मनोकामना देवाजवळ बोलून दाखवावी, ज्यामुळे लग्नाचे योग लवकर जुळून येतात. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अर्पण करावी आणि जी तुळस तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण केली तीच पूजेनंतर पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावी. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते. अगदी तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवणे शक्य नसेल तर तुळशीचे एक पान तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकतात. त्यामुळे सुद्धा पैशाच्या समस्या दूर होतात. आषाढी एकादशीच्या दिवशी यापैकी कुठलाही एखादा उपाय करून बघा, म्हणजे माता लक्ष्मीची तुमच्यावर श्रीहरी विष्णूंसोबतच कृपा होईल. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. तसेच याच एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटले जाते. देवशयनी एकादशी ही एक महाएकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. त्यामुळे या दिवसापासून पुढचे 4 महिने कुठलेही शुभकार्य केले जात नाही. कारण भगवान श्रीहरी विष्णू हे 4 महिने योगनिद्रेत असतात
असे म्हणतात। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा मात्र नक्की केली जाते, त्यामुळे इच्छित फळाची प्राप्ती होते। सोबतच दानधर्म करण्याससुद्धा एक वेगळे महत्त्व सांगितले जाते। आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग प्रिय असून पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केले जातात। खास करून श्रीहरी विष्णूंची पूजा करताना पूजेमध्ये पिवळी फुलं, पिवळे फळं देवाला अर्पण करतात। त्यासोबतच चातुर्मास म्हणजे तामसिक आहार सोडून सात्विक आहार करण्याकडे भर दिला जातो। तामसी पदार्थ 4 महिन्यापर्यंत बंद केले जातात, अशी धार्मिक मान्यता देखील आहे। एकादशीच्या आदल्या दिवशीपासूनच तामसिक आहार न खाण्यासंबंधी नियम पाळले जातात। त्यात प्रामुख्याने मांस, कांदा, लसूण यासारखे तामसी पदार्थ खाऊ नयेत असा नियम आहे। विशेषतः उपवासाच्या दिवशी या पदार्थांना ग्रहण केले जात नाही। तसेच कुठल्याही प्रकारचं व्यसनसुद्धा एकादशीच्या दिवशी चुकूनही केले जात नाही। आषाढी एकादशीला नख, केस, दाढी कापू नये। या दिवशी तसे पाहता साबण, तेल यांचाही वापर निषिद्ध मानतात। या दिवशी दान केल्याने पुण्य वाढते व भगवान विष्णूंची कृपा एकादशीच्या निमित्ताने त्यांच्या भक्तांवर होते। एकादशीचे व्रत करून विष्णूंची पूजा केल्याने मन शुद्ध होऊन प्रसन्नता वाढते। मानसिक विकार असतील तर ते दूर होण्यास देखील मदत होते। मनुष्य जीवनातील अशांतता दूर होऊन मानसिक शांती मिळते। चातुर्मासाच्या व्रतवैकल्यांमुळे मनुष्य जीवन आनंदी होते। तसे पाहता एकादशीचे हे व्रत सिद्धिदायी व्रत मानले जाते। या व्रताच्या अनुषंगाने मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते। भगवान विष्णू तर प्रसन्न होतातच, सोबतच मनोकामनांची देखील पूर्ती होते। आषाढी एकादशीची पूजा केल्याने मनुष्य जीवनातील संकट आणि पाप नष्ट होतात। ज्यांना धनप्राप्तीची इच्छा असेल अशा व्यक्तींनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील पूजा करणे गरजेचे आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी काही नियम व्रताच्या अनुषंगाने पाळायला हवेत। ते म्हणजे आषाढी एकादशीला चुकूनही खोटे बोलू नये। अनन्यसाधारण महत्त्व लाभलेल्या या एकादशीला खोटे बोलणे, वाईट कृत्य करणे, तामसी पदार्थ भक्षण करणे या गोष्टी वर्ज्य करायला हव्यात। एकादशीच्या दिवशी स्नानादी कर्म केल्यानंतर सर्वात आधी देवपूजा करावी। देवपूजेत भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करून त्यांना पिवळे चंदन, पिवळी वस्त्र, पिवळी फुलं अर्पण करून षोडशोपचार पूजा करावी। ज्यांना षोडशोपचार पूजन करणे शक्य नसेल त्यांनी पंचोपचार पूजन केले तरी हरकत नाही। दीप प्रज्वलित करून मनोभावे देवाची सेवा अर्चना करावी व विष्णू सहस्रनामाचा पाठ वाचन करावा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करावा। चॅनलला सबस्क्राईब करावे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।